150 वर्षांचा संघर्ष, असंख्य बलिदानं आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य म्हणजे फक्त गुलामगिरीचा अंत नव्हता, तर स्वतःचं लोकशाही राज्य उभारण्याची जबाबदारी होती. स्वातंत्र्यानंतर देशासमोर मोठा प्रश्न होता. आपलं राज्य कसं चालवायचं? कायदा कोणाचा? अधिकार कोणाचा? याच उत्तरासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान मसुदा समिती स्थापन झाली. अनेक चर्चा, अनेक मतभेद आणि अथक परिश्रमातून 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 भारतीय संविधान देशभर लागू झालं. या दिवसापासून भारत झाला सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक देश. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेलं राज्य. विविध भाषा, विविध धर्म, असंख्य संस्कृती, तरीही एकच ओळख, भारतीय. जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारताची ताकद आहे. आज प्रजासत्ताक दिन. आज देशभर ध्वजारोहण होतं. शाळा, महाविद्यालये, शहरं, गावं गजबजतात. दिल्लीमध्ये भारतीय सेनेच्या वतीनं भव्य परेड होते, कारण हा दिवस भारताच्या लोकशाहीचा सण आहे. असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानाला कोटी कोटी आदरांजली. त्यांच्या रक्तातूनच प्रजासत्ताक उभं राहिलं. त्या प्रजासत्ताकाला दिशा देणारं, न्याय, समता, स्वातंत्र्याचं तेजस्वी शिल्प म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेलं भारतीय संविधान. या संविधानाच्या बळावरच आज भारत अभिमानानं उभा आहे. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.